अयोध्या प्रकरणी आज लखनौच्या सीबीआय न्यायालयाने 12 आरोपींना जामीन मंजूर केलाय। पण आरोपांची निषेधी करण्यासाठी पुन्हा एकदा युक्तिवादाला सुरुवात झाली आहे। लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती अशा दिग्गज नेत्यांचा या आरोपींमध्ये समावेश असल्याने या सुनावणीला महत्त्व आहे। गेल्या महिन्यात 19 एप्रिलला सीबीआयच्या याचिकेवरच्या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टाने अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार आणि साध्वी ऋतंबरा यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश दिले होते। दरम्यान सुप्रीम कोर्टाने या खटल्याची सुनावणी करत 2 वर्षात पूर्ण करण्याचे आदेश दिलेले होते। त्यानुसार या प्रकरणाची दररोज सुनावणी होणार आहे आणि या दरम्यान न्यायाधीशांची बदली होणार नाही असंही न्यायालयाने स्पष्ट केलंय। कोर्टामध्ये आतापर्यंत नेमकं काय काय झालेलं आहे आपण एक नजर टाकूया। लखनौच्या सीबीआय न्यायालयात नेहमी पहिल्या मजल्यावर सुनावणी होते, पण आज अनेकांना जिने चढणं शक्य नसल्यानं जज कॉन्फरन्स हॉलमध्ये आले आणि तिथेच ही सुनावणी झाली। लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विष्णुहरी डालमिया या वयोवृद्धांची आधी हजेरी घेण्यात आली आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत घेण्यात आलं। त्यानंतर वकिलांनी त्यांच्या जामिनाचा अर्ज दिला, ज्याला न्यायालयाने मंजुरी दिली। आरोपांच्या निषेधीसाठी दावे प्रतिदावे सुरू झाले। आरोपींच्या वकिलांनी आरोपींविरोधात कोणताही साक्ष नसल्याचा युक्तिवाद केला। आरोपींच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाचा सीबीआयच्या वकिलांनी विरोध केला। दरम्यान या सगळ्या प्रकरणात आता जामीन तर मंजूर झालाय, मात्र आरोपांची निश्चिती करण्यासाठी पुन्हा एकदा युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे।